सोलापूर शहरातील होडगी रोडवरील विमानतळाचे 50% काम पूर्ण झालेले आहे. मुंबई एअरपोर्ट ऑथॉरिटीने 2 धावपट्ट्या तयार करून झालेल्या असताना देखील सोलापूरची विमानसेवा सुरळीत का होत नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी आपले मनोगत मांडले. त्यांचे मनोगत ऐकल्यानंतर तमाम शहरवासियांना लगेच लक्षात येईल की यासाठी नेमके जबाबदार कोण. नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सिव्हिल एव्हिएशन समिती को चेअरमन. सोलापूरच्या विमानसेवेबद्दल मागील 3-4 वर्षापासून आम्ही जे आंदोलन करत आहोत, 95% काम पूर्ण झालं असतानासुद्धा 5% सोलापूरची विमानसेवा सुरू होत नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी, हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी उद्घाटन केल्यानंतरसुद्धा आज 2 महिने होत आले तरी विमानसेवा चालू होत नाही. ह्याच्या मागचं गोडमंगल काय ते कळण्यास मार्ग नाही. ज्यावेळेला पंतप्रधान उद्घाटन करतात तर त्याच्यात कुठलेच त्रुटी राहायला नाही पाहिजेल आहे. ही प्रशासनाची जबाबदारी आहे व एअरपोर्ट ऑथॉरिटीची जबाबदारी आहे. उद्घाटन म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी उद्घाटन करून तो इलेक्शनचा जुमलाच केल्यासारखं झालं असं लोकांच्यामध्ये चर्चा आहे. कारण विमानसेवा अत्यंत गरजेची सोलापूरची आहे. एवढे 5 तीर्थक्षेत्र, एवढे उद्योग आणि एवढं कृषी विभाग, एवढं सगळं समृद्ध असतानासुद्धा आपल्याकडं विमानसेवा चालू होत नाही. आपल्याकडं निर्यातदार आयातदार विमानाने सोलापूरला पोचू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं आहे. डाळिंब आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, केळी आहेत, हे सगळ्याचं निर्यात आपल्याकडं सर्वात जास्त होतं महाराष्ट्रामध्ये. तरीसुद्धा आपल्याकडं विमानसेवा चालू होत नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. सोलापुराचे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत त्याचं स्पष्ट दिसत आहेत. प्रशासन प्रयत्न करत आहे, पण प्रशासनाच्या प्रयत्नालासुद्धा यश येत नाही असं दिसून येत आहे. त्यासाठी विकास मंचने गाजर आंदोलनसुद्धा केलं, पण अद्याप प्रशासन जागे झालेलं नाही आहे. सोलापूरची विमानसेवेसाठी मुंबई एअरपोर्टवर टर्मिनल 1 मुंबई विमानतळावर आपलं सोलापूरची फ्लाईट येण्याचे स्लॉटसुद्धा रिकामी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या टाईम टेबलमध्ये सुद्धा सकाळी 11:35 सोलापूरचं विमान तिथं पोचेल त्याची जागा रिकामी ठेवलेली आहे व तिथून 12:10 डिपार्चर होईल, तिथनं टेक ऑफ होईल. ही जागासुद्धा रिकामी सोडलेली आहे. आता जर ताबडतोब विमानसेवा सुरू झाली नाही तर ही जागा जास्त वेळ टर्मिनल थांबवू शकत नाहीत, दुसऱ्या कुठल्या विमान कंपनीला देतील. त्यामुळे पुनश्च स्लॉट मिळणं अवघड आहे. हा स्लॉट चांगला आहे आणि सकाळी इथून निघालेला मनुष्य त्याला घरी आंघोळ करून नाश्ता करून निघू शकतो. त्यामुळं तिथं त्याला मंत्रालयात असू दे, हायकोर्टात असू दे, सरकारी कार्यालयात असू दे, सर्व कामे निपटून तो सिद्धेश्वरनी बसून सकाळी इथं येऊ शकतो. म्हणजे मुंबईला राहण्याचा लॉजचा खर्च त्याचा वाचतो. त्या हिशोबाने आपले हे विमानसेवाचं स्लॉट अत्यंत उपयुक्त आहे. हा स्लॉट जाऊ नये म्हणून पुनश्च एकदा प्रशासनाला, एअरपोर्ट ऑथॉरिटीला व फ्लाय 91 कंपनीला विनंती करत आहोत की ताबडतोब विमानसेवा सुरू करावी, अन्यथा आम्हाला पुनश्च आंदोलन करण्याची पाळी येऊ नये याची दखल घ्यावी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.